सचिनची क्रिकेटमधली निवृत्ती, अनेक पत्रकार परिषद. पत्रकारानं प्रश्न विचारला की तुम्ही एवढे रेकॉर्ड्स केले, यामागचं नेमकं रहस्य काय? तर सचिन म्हणले, आय ईट क्रिकेट, आय वॉन्ट क्रिकेट, आय लव्ह क्रिकेट, आय स्लीप क्रिकेट, ओनली क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. माझ्या डोक्यात क्रिकेटशिवाय काही नव्हतं. ते म्हणले हे सगळं ठीक आहे, तर आता आजही पिढी खेळते, त्यांनाही वाटतं की ह्या सगळ्या पद्धतीने, पण असं तुम्ही वेगळं असं काय केलं, नेमकं रहस्य काय? तर काय नाही म्हणले, मी सकाळी 6ला गेल्या 20 वर्षामध्ये असं कधी झालं नाही की त्या 20 वर्षामध्ये मी सकाळी 6ला ग्राउंडवर नव्हतो. तर म्हणले असं कसं होईल? तुम्ही 200 धावा केल्या, 100 धावा केल्या, 50 मारली आणि त्या दिवशी तुम्ही रात्री झोपले, तर मला असं वाटायचं नाही जरा सकाळी आपण मस्तपैकी जरा जरा उशिरा उठून मग जाऊ मग प्रॅक्टिस चालू करू. तर नाही म्हणले, माझं नेमकं रहस्य यशाचं तेच आहे. काहीही होऊ दे, सकाळी 6ला मी ग्राउंडवर असायचो आणि जोपर्यंत नेट सरावामध्ये मी 500 बॉल खेळून काढत नाही तोपर्यंत मी कोणताही सोशल मीडिया ओपन करत नव्हतो. मग ते वर्तमानपत्र असेल किंवा सध्याच्या काळातला मोबाईल असेल. भावांनो, बऱ्याच वेळा आपलं असं होतं, थोडंसं यश मिळालं की आपण दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस बंद करतो. असं करून नाही चालणार. आपलं प्रॅक्टिस, त्या प्रॅक्टिस मधलं सातत्य, त्या सातत्यामधलं पुन्हा सातत्य असेल तर नक्की आपण एक दिवस सचिन रमेश तेंडुलकर बनू शकतो. मग विषय क्रिकेटचा असो, अभ्यासाचा असो आणि कोणताही असो, कन्सिस्टन्सी मॅटर करते.